ना बेसन पोळ्या बनवूया. बघा आता मी इथं बेसन घेतलेले आहे, घरची डाळ आहे, आपल्या घरच्या डाळीचं मी दळून आणलेले पीठ. तर आपण एवढं बेसन घेतलं आहे टोपामध्ये बघा. आणि बघा इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, असा बारीक छान मस्त कट करून घेतलेला आहे. आणि इथं टोमॅटो बी कट करून घेतलेले आहे. आणि बघा इथं टोमॅटो, कांदा आणि मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मी याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेले बघा. आणि आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेणारे, पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊया आपण छान. आणि आपलं चवीपुरतं थोडंसं असं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा मी. आणि असं छान असं हाताने मिक्स करून घेणारे, म्हणजे आपलं कांदा बिंदा सर्व छान मिक्स होईल बघा. आता मी थोडंसं पाणी टाकते. आणि बघा मी असं छान असं मिक्स करून घेतलेले आहे बघा हाताने छान, कारण चमच्यानं होणार नाही छान मिक्स करून. तर मग त्यामुळे मी हाताने असं ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आपल्याला बेसन पोळ्या बनवायचे आहेत असं छान मिक्स करून. आणि बघा मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना, ती आता मी टाकून घेतली बघा याच्यावरती. आणि असं छान मिक्स करून घेणार बघा. मी असं इथं काळा तवा ठेवून घेतलेला आहे. आणि तव्यावरती आपण आता इथं बेसन पोळ्या टाकून घेऊया. अशा छान अशा उलटले ना मस्त पसरून घ्यायच्यात बघा. एकदम पातळ करायचे छान अशा मस्त. अशा केल्याच्या नंतर आपण थोडंसं तेल सोडूया बघा बाजूबाजूनं. बघूया आपण बेसन पोळी कशी झाली ती बघा. असे छान पलटी करून घ्यायची बघा, किती छान झालं तर एकदम छान झाली. आणि असं आपण थोडंसं बाजूला तेल टाकून घेऊया बघा, म्हणजे आपल्या बेसन पोळीला पण तेल लागेल छान. आणि एकदम कमी गॅस ठेवायचा, म्हणजे आपली बेसन पोळी जळणार पण नाही आणि एकदम छान पण होईल बघा. बघा किती छान झाली आपली बेसन पोळी. छान असे दोन्ही पण बाजूनं मस्त भाजून घ्यायची आपल्याला. बघा किती छान झाली आपली बेसन पोळी. आणि बघा आपली बेसन पोळी किती भारी झालेली आहे बघा. छान असे दोन्ही बाजूला पण चांगले आपल्या पोळी भाजून घेतलेले छान मस्त. त्याला आपण आता खाटा प्लेटमध्ये मस्त छान टाकून आता याच्यामध्ये टाकू. छान असं बाजूनं पसरून घेणार आपण. आपली बेसनाची पोळी एकदम भारी होती, कारण घरामध्ये काही नसलं ना जेवण बनवायला, तर आपल्या बेसनाच्या पोळी तर बनवायची आणि खायची मस्त छान. बघा किती छान झालेली आपली बेसन पोळी. बघा असं मी बाजूला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि बघा किती छान झालं, एकदम मस्त होऊन बी जाते. आणि आता आपण पलटी करून घेऊया बघा. बघा किती छान झाले तर आपले बेसन पोळी. गॅस कमी करूया, म्हणजे थोडंसं लाल झाले बघा, जास्तच लाल झाले, त्यामुळे मी आता ते गॅस कमी करून घेतलं. आणि चला आपण आपली पोळी पलटी करून घेऊया बघा. किती छान झालेली आहे, दोन्ही पण साईडला एकदम छान झालेली आहे. आणि चला आपण ही पण बेसन पोळी अशी छान पलटी करून घेतलेली बघा. किती छान झालेली ही पण, दोन्ही पण बेसन पोळ्या छान झाल्या तर मस्त. बाकीचं आहे आपण त्यानंतर करूया, पहिलं जेवून घेऊया बघा. आता मी ते
ही पण अशी बेसन पोळी बघा टाकून घेतलेली. चला बघा आपण एक टाकली बाजरीची भाकर. बघा आता मी भाकर थापून घेतलेली, आपण आता तव्यावर टाकूया. चला आणि बघा असं मी पाणी लावून घेतलेले भाकरीला, बाजरीची भाकर आहे. हे बघा छान अशी बाजरीच्या भाकरीला आपण पाणी लावून घेतलेलं. आपण पलटी करून घेऊया. बघा भाकर पण चांगली झालेली आहे. बघा आपली भाकर पण छान अशी मी पलटी करून घेतलेली आहे. हे बघा आता आपली बाजरीची भाकर पण छान झालेली आहे, कारण जेवणाला पण खूप उशीर झाला आहे, 4 वाजलेत बघा. कारण सुनबाई गेली गावाला, त्यामुळे थोडा कामाला उशीर झाला आणि थोडासा ताण पण झाला बघा कामाला. हे बघा आपली भाकर पण छान झालेली आहे. बघा कशी झाली आपली भाकर पण छान आहे. बघा तव्याचं आहे, ओके बेसनाच्या पोळीचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा उशीर झाला आहे जेवणालाच, 4 वाजले. तर पण आपली भाकर पण छान झाली. आपली भाकरीविषयी पलटी टाकून घेतलेली मी, छान मध्ये झालेली भाकर आणि बेसनाची पोळ्या. चला आता आपण जेवण करूया, कारण हे होतं ना, दिवाळीला गेले नाही सुनबाई भाऊबीजीला. आज बोलले जाऊ, आणि आता सुनबाई गेली गावाला तर दिवाळीसाठी.